तर ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या तारखेला आजपासून सुरुवात झाली आहे। सकाळपासूनच नामनिर्देशन पत्र घ्यायला इच्छुक उमेदवारांची निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग समित्यावर मोठी गर्दी केलेली आहे। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर आता इच्छुक उमेदवारांच्या नाम निर्देशन पत्राच्या तारखेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि आता सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत ठाणे महानगरपालिका हद्दीमधील ते इच्छुक उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी नाम निर्देशन पत्र जे आहे ते स्वीकारण्याकरिता मोठी गर्दी करताना एकंदरीत पाहायला मिळत आहे। असं देखील आपण पाहिलं तर अनेक उमेदवार आपल्याला ह्या ठिकाणी नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या एका कार्यालयामध्ये जे आहे ते दिसून येत असतील। येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलं 15 तारखेला निवडणूक आहे आणि 16 तारखेला याचा निकाल देखील लागणार आहे आणि नाम निर्देशन पत्राची तारीख जी आहे ती 31 तारखेपर्यंत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल जे आहे ते वाजलेला आहे आणि याचमुळे आता येणाऱ्या काळात निवडणुका कशा प्रकारे पार पडतील, युतीमधून पार पडतील की अपक्षरित्या पार पडतील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।